वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल. एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, महाटेट 2026 महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2026 विषय बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र पेपर 1 आणि पेपर 2 साठी आपण पुन्हा काही इम्पॉर्टंट 20 प्रश्न आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आणले आहोत. मित्रांनो, जशा प्रकारचे प्रश्न 2013 ते 2025 च्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारले गेलेले आहेत त्यापैकी काही सिलेक्टेड आणि इम्पॉर्टंट प्रश्न आजच्या या पहिल्या व्हिडिओ आपण पाहणार आहोत. मित्रांनो, कारण की परीक्षेमध्ये प्रश्न जशा प्रकारे विचारले जातात तशाच प्रकारचे प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर चला व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा. साईटचे जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल. मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात. आणि जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. मित्रांनो, मेंबरशिप घेतल्यानंतर तुम्हाला आमचे जे सगळे व्हिडिओ आहेत ते या ठिकाणी फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे. तर आता जॉईन बटनला जॉईन करून तुम्ही आमच्या चॅनलची मेंबरशिप घेऊ शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा. पाहूया प्रश्न क्रमांक 1. हे बघा, प्रश्न म्हणजे जशा प्रकारे प्रश्न परीक्षेत विचारले जातात तशाच प्रकारे आपण प्रश्न या ठिकाणी ॲड केलेले आहे की सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती डॅश डॅश यांनी मांडली. तर हे बघा, उपपत्ती संदर्भात म्हणजे तुम्हाला 2-3 प्रश्न प्रत्येक परीक्षेमध्ये नेहमी पाहायला मिळतात. या ठिकाणी आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे: बांदुरा, थॉर्नडाईक, आसुबेल किंवा इव्हन पावलोव. तर हे बघा, सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती बांदुरा यांनी मांडली म्हणजे पर्याय जे 1 असेल. ऑप्शन जे 1 दिलेला आहे ते आपला काय असणार आहे? बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 1 असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2. आता हे बघा, दुसरा प्रश्न काय आहे? प्रश्न दिलेला आहे की थॉर्नडाईक यांनी डॅश डॅश विषयक नियम मांडले. तर हे बघा, थॉर्नडाईक यांनी कशा संदर्भात नियम मांडले? तर अध्ययन संदर्भात अध्ययन विषयक नियम मांडले म्हणजे पर्याय जे 1 असेल, ऑप्शन जे 1 असेल ते आपलं बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 1 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3. आता पुढचा जे प्रश्न आहे ते अशा प्रकारे विचारलेला आहे की नैसर्गिक परिस्थितीत व्यक्तीच्या किंवा प्राण्यांच्या वर्तनाचे केलेले निरीक्षण म्हणजे डॅश डॅश होयो. अशा प्रकारे हा प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे: परनिरीक्षण, आत्मनिरीक्षण, वस्तुनिष्ठ निरीक्षण किंवा अपनिरीक्षण. अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. आणि लक्षात ठेवा की नैसर्गिक परिस्थितीत व्यक्तीच्या किंवा प्राण्यांच्या वर्तनाचे जे निरीक्षण केले जाते त्याला आपण वस्तुनिष्ठ निरीक्षण असे म्हणतो म्हणजे पर्याय जे 3 असेल, ऑप्शन जे 3 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. दोस्तों, अगर आप अपनी भाषा 1 हिंदी लेते हैं, भाषा 2 मराठी लेते हैं तो आपका पूरा का पूरा पेपर जो है दोस्तों वो मराठी में ही होगा. चाहे आप पेपर 1 की बात कर रहे हो, चाहे आप पेपर 2 की बात कर रहे हैं. हिंदी का जो परसेंटेज है दोस्तों, हिंदी और मराठी जिन भी बच्चों ने लिया उनका परसेंटेज बहुत अच्छा लगा है महाटेट 2025 की परीक्षा में. और हिंदी विषय आप ले सकते हैं. अगर आपको इंग्लिश स्किप करनी है, सिर्फ आपको हिंदी मीडियम लेना है और हिंदी भाषा फर्स्ट लेनी है, उसके बाद सेकंड लैंग्वेज आपको क्या है, वहाँ पर मराठी लेनी है. दोस्तों, ये 2 भाषा का कॉम्बिनेशन आप रखेंगे. मैं आपको बता रहा हूँ कि 100% क्या है, आपका रिजल्ट जो है महाटेट 2026 में अच्छा लगने वाला है. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. चौथा प्रश्न दिलेला आहे की पर्सोनाचा अर्थ डॅश डॅश आहे. तर हे बघा, मुखवटा आहे. सोपा प्रश्न आहे म्हणजे पर्याय जे 1 असेल, ऑप्शन जे 1 दिलेला आहे ते आपला काय असणार आहे? बरोबर उत्तर असणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. म्हणजे प्रत्येक प्रश्न जे आहे ते परीक्षेसाठी इम्पॉर्टंट आहे आणि व्हिडिओ नंबर 1 आहे. मित्रांनो, कंटिन्यू तुम्ही आमचे व्हिडिओ पाहत राहा म्हणजे तुम्हाला अशाच प्रकारचे प्रश्न म्हणजे सिलेक्टेड क्वेश्चन परीक्षेमध्ये जे विचारले गेलेले मॅक्झिमम प्रश्न आहेत ते आपण आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये ॲड करत आहोत. प्रश्न आहे की संस्कृत विषयाचा अभ्यास मराठीच्या अभ्यासास पूरक ठरतो. हे संक्रमण होयो म्हणजे हे डॅश डॅश संक्रमण होयो. धन, ऋण, शून्य किंवा यापैकी नाही. तर हे बघा, जेव्हा संस्कृत विषयाचा अभ्यास मराठीच्या अभ्यासास पूरक ठरतो तेव्हा धनसंक्रमण होतो म्हणजे ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे ते आपला काय असणार आहे? बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 1 असेल ते आपला राईट आन्सर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. 6वा प्रश्न बघा. 6वा प्रश्न आहे की बालकाच्या वाढी संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? आता हा प्रश्न 2024च्या परीक्षेमध्ये आय थिंक विचारला गेला होता की बालकाच्या वाढी संदर्भात आपल्याला 4 विधाने दिलेली आहे
आणि त्यापैकी अयोग्य विधान कोणते? तर हे बघा, वाढ ही शारीरिक बाबींशी संबंधित आहे, म्हणजे पहिला विधान जे आहे ते बरोबर आहे. वाढ ही गुणात्मक बाब आहे, या ठिकाणी चुकीचा दिलेला आहे. वाढ ही विशिष्ट वयानंतर थांबते, हे सुद्धा बरोबर आहे. आणि वाढीमध्ये समतोलपणाची अपेक्षा गृहीत धरली जात नाही, हे सुद्धा काय आहे? बरोबर आहे. परंतु अयोग्य विधान कोणता? तर ऑप्शन 2 की वाढ ही गुणात्मक बाब आहे, हे या ठिकाणी चुकीचा दिलेला आहे. कारण की वाढ ही गुणात्मक नसून वाढ ही संख्यात्मक बाब असते, म्हणजे ऑप्शन जे 2 असेल ते आपला काय असणार आहे? बरोबर उत्तर असणार आहे. पर्याय जे 2 दिलेला आहे ते आपला राईट आन्सर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, हा प्रश्न सुद्धा पेपर 1 2024 मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे की अध्यापन म्हणजे काय? तर हे बघा, आता या ठिकाणी चारही पर्याय बरोबर दिलेले आहे, परंतु बेस्ट ऑप्शन आपल्याला या ठिकाणी काय आहे? सिलेक्ट करायचा आहे. कारण की आयोग म्हणजे परीक्षा परिषदेने जे बरोबर उत्तर दिलेलं आहे, अध्यापन म्हणजे काय? तर ज्ञान देणे बरोबर आहे, व्याख्यान देणे बरोबर आहे, अध्ययनाला प्रवृत्त करणे सुद्धा बरोबर आहे आणि शिक्षणाला उपकारक वातावरण तयार करणे सुद्धा बरोबर आहे. परंतु या ठिकाणी ऑप्शन जे 3 असेल ते सर्वात बेस्ट ऑप्शन दिलेला आहे की अध्ययनाला प्रवृत्त करणे, म्हणजे पर्याय जे 3 असेल, ऑप्शन जे 3 दिलेला आहे ते आपला काय असणार आहे? बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 3 असेल ते आपला राईट आन्सर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8. हा प्रश्न सुद्धा 2024 मध्ये विचारला गेला होता की श्रेणीबंध अध्ययन उपपत्तीच्या जनक यांना मानले जाते. तर हे बघा, श्रेणीबंध अध्ययन उपपत्ती कोणाची आहे किंवा कोणाला श्रेणीबंध अध्ययन उपपत्तीचा जनक मानला जातो? तर आपला जे ऑप्शन असणार आहे गगने, म्हणजे ऑप्शन जे 4 असेल, पर्याय जे 4 दिलेला आहे ते आपला काय असणार आहे? बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 4 असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे. दोस्तों, सरल से कठिन की तरफ हम जा रहे हैं, क्योंकि पहले आपको जो है थोड़े सिंपल क्वेश्चन यहाँ पर देखने के लिए मिलेंगे और धीरे धीरे डिफिकल्टी लेवल जो है वो दोस्तों बढ़ती जाएंगी, क्योंकि आपको पास किस तरीके से कराना है इस चीज को हम बहुत अच्छे से जानते हैं. तो जो चीजें आपको वीडियो में बताई जा रही है दोस्तों, उसको फॉलो करेंगे. मैं आपको बता रहा हूं कि 100% आपका क्या है? रिजल्ट यहां पर आने वाला है. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9. आता 9वा प्रश्न काय आहे बघा. 9वा प्रश्न विचारलेला आहे की उद्गामी विचार प्रतिमान हे यांच्या संशोधनावर आधारलेले आहे. आता हे बघा, 4 ऑप्शन्स दिलेले आहे. रिचर्ड सचमन, हिल्टा टाबा, कॉल रॉजर्स किंवा डेव्हिड हंट, अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. आणि लक्षात ठेवा की उद्गामी विचार प्रतिमान हे यांच्या संशोधनावर आधारलेले आहे. बरोबर उत्तर काय असणार आहे? तर हिल्टा टाबा, म्हणजे ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे ते आपला राईट आन्सर असणार आहे. ऑप्शन 2 बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 10वा प्रश्न बघा. 10वा प्रश्न दिलेला आहे की अध्यापनासंबंधी असलेल्या विविध तत्वांमधील क्रियाशीलता या तत्वावर आधारित खालीलपैकी कोणती अध्यापन पद्धती नाही? तर हे बघा, फक्त इतका लक्षात ठेवा की क्रियाशीलता या तत्वावर आधारित खालीलपैकी कोणती अध्यापन पद्धती नाही? तर प्रोजेक्ट पद्धती क्रियाशीलतेवर आधारित आहे, डाल्टन पद्धती क्रियाशीलतेवर आधारित आहे आणि बालोद्यापन पद्धती हे सुद्धा क्रियाशीलतेवर आधारित आहे. परंतु बुद्धिमंथन पद्धती या ठिकाणी आपला योग्य उत्तर असणार आहे, कारण की हे क्रियाशीलता या तत्वावर आधारित नाही, म्हणजे ऑप्शन जे डी असेल, पर्याय जे 4 दिलेला आहे ते आपला काय असणार आहे? बरोबर उत्तर असणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शन मध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे, तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात. आणि जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. मित्रांनो, महाटेट 2026 महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2026 साठी तुम्हाला आमचे प्रत्येक व्हिडिओ जे आहे ते या ठिकाणी फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे. तर आत्ताच जॉईन बटनला जॉईन करून आपण आमच्या चॅनलची मेंबरशिप घेऊ शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. प्रश्न क्रमांक 11. 11वा प्रश्न बघा. हे बघा, 11वा प्रश्न कशा प्रकारे दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 11 दिलेला आहे की मॅकडुगल यांनी केलेल्या सहज प्रवृत्तीच्या वर्गीकरणामध्ये समाजनिष्ठ या घटकामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रवृत्तीचा समावेश होतो? अशा प्रकारे आपल्याला मॅकडुगल संदर्भात हा प्रश्न विचारला होता. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि समाजनिष्ठ या घटकामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रवृत्तीचा समावेश होतो? तर प्रार्थना या प्रवृत्तीचा समावेश होतो, म्हणजे पर्याय जे 1 असेल, ऑप्शन जे 1 दिलेला आहे ते आपला काय असणार आहे? बरोबर उत्तर असणार आहे. पर्याय जे 1 असेल ते आपला योग्य उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12. हे बघा, संरक्षण यंत्रणेसंदर्भात प्रत्येक परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे. आता हे बघा, प्रश्न काय आहे? प्रश्न तुम्ही पाहू शकतात. प्रश्न बघा की परीक्षेत कमी गुण मिळालेला विद्यार्थी, प्रश्नपत्रिका फार अवघड होती, उत्तरपत्रिका कडक तपासले अशी कारणे सांगतो. हा खालीलपैकी कोणत्या मानसिक यंत्रणेचा प्रकार आहे? अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. ऑप्शन दिलेला आहे प्रेक्षेपण,
कृतक समर्थन म्हणजे खोटे समर्थन, विस्थापन किंवा प्रतिपूरण. तर हे बघा मित्रांनो, या ठिकाणी प्रेक्षेपण आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन जे एक असेल. पर्याय जे एक दिलेला आहे ते आपलं बरोबर उत्तर असणार आहे. विस्थापन म्हणजे काय, तर वरिष्ठाचे राग कनिष्ठावर काढणे. आणि प्रतिपूरण म्हणजे काय, म्हणजे एखाद्या ठिकाणी जर आपण फेल झालो तर दुसऱ्या ठिकाणी आपण काय आहे, म्हणजे काहीतरी आपल्याला सक्सेस मिळून जाते, त्याला आपण प्रतिपूरण असे म्हणू शकतो. आणि कृतक समर्थन म्हणजे खोटे समर्थन. अशा प्रकारे हे चारही स्पष्टीकरण आपण या ठिकाणी दिलेलं आहोत. पुढचा प्रश्न क्रमांक 13वा प्रश्न काय आहे. आता हे बघा, 13वा प्रश्न सुद्धा इम्पॉर्टंट प्रश्न आहे. आय थिंक 2025 मध्ये हा प्रश्न विचारला गेला होता की एखाद्या गायक किंवा चित्रकार आपल्या कलेत इतका रमून जातो की त्याला स्थळ कालाचे भान राहत नाही. ओके, या प्रकारच्या अवधानाला डॅश डॅश असे म्हणतात. तर हे बघा, हे अभ्यस्त अवधानाचे उदाहरण आहे. म्हणजे पर्याय जे एक दिलेला आहे, ऑप्शन जे एक असेल ते आपला बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे एक असेल ते आपला राईट आन्सर या ठिकाणी असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 14वा प्रश्न आहे की कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपण म्हणजे डॅश डॅश होय. तर हे बघा, कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपण म्हणजे तर काय, तर अवधान. पर्याय जे एक असेल, ऑप्शन जे एक दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. पर्याय जे एक असेल ते आपला राईट आन्सर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 15वा प्रश्न बघा. 15वा प्रश्न दिलेला आहे की प्राथमिक इयत्तेमध्ये कोणत्या अध्यापन सूत्रात आधी वस्तू व नंतर वर्णन हा क्रम योग्य ठरतो. अशा प्रकारे प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. आणि हे बघा, प्रश्न काय आहे की प्राथमिक इयत्तेमध्ये कोणत्या अध्यापन सूत्रात आधी वस्तू मतलब पहले चीजें, नंतर वर्णन बाद में उसका स्पष्टीकरण हा क्रम योग्य ठरतो. तर मूर्ताकडून अमूर्ताकडे म्हणजे पर्याय जे 3 असेल, ऑप्शन जे 3 असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 3 असेल ते आपला योग्य उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न, हे बघा मित्रांनो, महाटेट 2026 साठी आपण CDPचे नोट्स या ठिकाणी तयार केलेले आहे. म्हणजे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र विषयासाठी आपण म्हणजे जवळपास 85 पेजेस, बरोबर 80 किंवा 85 पेजेसचे हे नोट्स आहे मित्रांनो. आणि टोटली म्हणजे इम्पॉर्टंट टॉपिक आपण ॲड केलेले आहे. म्हणजे 2013 ते 2021च्या 25च्या परीक्षेमध्ये म्हणजे जे मेन टॉपिक परीक्षेत वारंवार विचारले जातात, जशा प्रकारे संरक्षण यंत्रणा, अशा प्रकारचे टोटली टॉपिक आपण या नोट्समध्ये ॲड केलेले आहे मित्रांनो. आणि फक्त 85 पेजेस आहे, 84 पेजेस आहे मित्रांनो. आणि तुम्ही झेरॉक्स करून हे अभ्यास करू शकतात. आणि यापैकी तुम्हाला म्हणजे जवळपास 22-23 मार्क परीक्षेत नक्की मिळेल मित्रांनो. कारण जशा प्रकारे आपण हे नोट्स तयार केलेले आहेत, टोटली इम्पॉर्टंट टॉपिक आपण यामध्ये ॲड केलेले आहे. स्क्रीनमध्ये कॉन्टॅक्ट डिटेल दिलेली आहे, नंबर दिलेला आहे. या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकतात. फक्त 199 रुपये आपण प्राइस या ठिकाणी ठेवलेली आहे. व्हॉट्सअप मध्ये तुम्हाला हाय करावा लागेल, स्कॅनर दिला जाईल, त्यावर पेमेंट करून फक्त स्क्रीनशॉट पाठवा. म्हणजे लगेच तुम्हाला ही नोट्स मिळणार आहे. झेरॉक्स करून अभ्यास करा मित्रांनो. आणि इम्पॉर्टंट नोट्स आहे, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी परचेस केलेले आहे त्यांना माहीत आहे की सर तुम्ही खूप छान आणि सोपी भाषेत नोट्स तयार केलेले आहे. म्हणजे अशा प्रकारे त्यांचा फीडबॅक मिळालेला आहे. तर म्हणजे जास्त वेळ घालू नका, आताच तुम्ही अभ्यासाला लागा. म्हणजे परीक्षेला जवळपास 120 दिवस बाकी आहे महाटेट जून 2026 साठी. तर तुम्ही हे परचेस करू शकतात. कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, या नंबरवर कॉन्टॅक्ट करून हे परचेस करून घ्या. पुढचा प्रश्न क्रमांक 16वा प्रश्न काय आहे बघा. 16वा प्रश्न काय आहे की 2 परिस्थितीमध्ये जर समान घटक असतील तर अध्ययन संक्रमण होत असे मत डॅश डॅश या मानसशास्त्रज्ञाने मांडले. सोपा प्रश्न आहे. तर हे बघा, समान घटक असतील तर अध्ययन संक्रमण होत असे मत कोणी मांडले, तर थॉर्नडाईक यांनी मांडले. म्हणजे पर्याय जे आपला 2 असेल, ऑप्शन जे 2 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 2 असेल ते आपला राईट आन्सर या ठिकाणी असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 17. अब देखिए 17वां प्रश्न क्या पूछा गया है. समस्येचे विश्लेषण करून ती सोडविण्याची योजना तयार करणे म्हणजे डॅश डॅश होय. तर हे बघा, समस्येचे जेव्हा विश्लेषण केले जाते आणि ती सोडविण्यासाठी योजना तयार केली जाते त्याला आपण विचार प्रक्रिया असे म्हणतो. म्हणजे पर्याय जे 2 असेल, ऑप्शन जे 2 दिलेला आहे ते आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे. पर्याय जे 2 असेल ते आपला राईट आन्सर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 18. मित्रांनो, एक प्रश्न जे आहे ते सिलेक्टेड अपन या ठिकाणी ऐड केलेला है. दोस्तों मैं आपको बता रहा हूँ कि इतने बेहतर क्वेश्चन हमने इस वीडियो में ऐड किए और इसी प्रकार के क्वेश्चन क्या है आपको हमारे चैनल के माध्यम से मिलने वाले दोस्तों. क्योंकि इतना भी कर लेंगे तो मैं बता रहा हूँ कि एक भी बच्चा जो है वो TET में कम से कम फेल नहीं होगा. कारण की जशा प्रकारे प्रश्न अपन आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये ॲड करत आहोत मित्रांनो. तुम्ही पाहत चला, हिंदी असो, मराठी असो, बालमानसशास्त्र, परिसर अभ्यास, समाजशास्त्र, म्हणजे टोटली अनालायसिस करून जवळपास 100 प्रश्नापैकी आपण 20 प्रश्न 30 प्रश्न आपल्या व्हिडिओसाठी सिलेक्ट करतो मित्रांनो. म्हणजे ते तुम्हाला परीक्षेत डायरेक्ट पाहायला मिळतात. आता या हा प्रश्न बघा, संवेदनाला अर्थ लावला की त्याचे रूपांतर खालीलपैकी कोणत्या घटकात होते. आता हे बघा, संवेदनाला जेव्हा अर्थ लावला जातो तेव्हा त्याचे रूपांतर
अवबोध या घटकात होते, म्हणजे ऑप्शन जे एक असेल, पर्याय जे एक दिलेला आहे ते आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन जे एक असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे. आता पुन्हा म्हणजे 2025 मध्ये संरक्षण यंत्रणे संदर्भात प्रश्न आला होता. मैंने आपको बताया कि संरक्षण यंत्रणा को लेकर जो है प्रश्न हर साल पूछा जाता है. एखाद्या विद्यार्थी परीक्षेत नापास होतो पण तो क्रिकेटमध्ये नेत्रदीपक यश मिळवतो, हे उदाहरण खालीलपैकी कोणत्या मानसिक संरक्षण यंत्रणेचे आहे. मानसिक संरक्षण यंत्रणा सुद्धा आपण याला म्हणू शकतो. 4 ऑप्शन्स दिलेले आहे, प्रेक्षेपण, प्रतिपूरण, तादम्य किंवा नकारात्मकता. तर हे बघा प्रतिपूरण, कारण की नपास होतो पण तो क्रिकेटमध्ये नेत्रदीपक यश मिळवतो, हे कशाचे उदाहरण आहे, तर प्रतिपूरण म्हणजे ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 2 असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 20 आणि 20वा प्रश्न दिलेला आहे की शाळेतील वर्गामध्ये श्रेष्ठ पुरुषाची चित्रे, उद्बोधक सुभाषिते व संत वचने लावून त्यांच्या कथा विद्यार्थ्यांना सांगणे इत्यादी गोष्टी खालीलपैकी कोणत्या पाठात अंतर्भूत आहे, तर उत्तर आहे नीती. म्हणजे पर्याय जे 2025चा प्रश्न आहे, पेपर 2 मध्ये विचारला गेला होता. ऑप्शन जे आपला 3 आहे ते बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून 20 प्रश्न पूर्ण केलेले आहे. और आप देख सकते हैं दोस्तों कि महाटेट 2026 को लेकर हमने जो कॉम्बो पैक आपके सामने बनाया है ये बहुत ज़्यादा इंपॉर्टेंट है दोस्तों, क्योंकि यहाँ पर आपको ज़्यादा पेजेस भी नहीं, आप इसको आराम से जेरोक्स कर पढ़ सकते हैं, जिसमें आपको हिंदी, मराठी और बाल मानस शास्त्र के नोट्स मिलेंगे दोस्तों. व्हाट्सअप नंबर दिया गया है, लिमिटेड कॉम्बो ऑफर है, स्क्रीन पर व्हाट्सअप नंबर दिया गया है. अभी व्हाट्सअप कर क्या है, आप ये पीडीएफ नोट्स परचेस कर सकते हैं दोस्तों. मैं आपको बताऊंगा कि आपकी तैयारी के लिए महाटेट 2026 के लिए अपडेट नोट्स है दोस्तों. हर परीक्षा से पहले हम हमारे नोट्स को अपडेट करते हैं. एक नोट्स बना लो और उसको 10 साल चला, वैसा काम हम नहीं करते दोस्तों. आप लोगों को पता है कि हर परीक्षा से पहले हमारे नोट्स में हम कुछ ना कुछ चेंज करते हैं और आप लोगों के लिए फायदेमंद होती है, क्योंकि पिछला जो रिकॉर्ड हमारा रहा है 2025 की परीक्षा का जो हमारा रिकॉर्ड रहा है दोस्तों वो बहुत अच्छा रहा है. तर हे बघा या ठिकाणी मराठी, हिंदी आणि बालमानसशास्त्राचे कॉम्बो पॅक अवेलेबल आहे. 399 मध्ये तुम्हाला हे तिन्ही नोट्स या ठिकाणी मिळणार आहे. फक्त व्हॉट्सअप करा, हाय करा, तुम्हाला स्कॅनर दिला जाईल, त्यावर पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवा, म्हणजे लगेच आपल्याला हे नोट्स मिळणार आहे मित्रांनो. झेरॉक्स करा आणि अभ्यास सुरू करा, कारण उत्कृष्ट असे आपण हे नोट्स या ठिकाणी महाटेट अपडेट नोट्स 2024 तैयार केलेले आहे. तो दोस्तों इसको खरीदना चाहते हो तो व्हाट्सअप कर आप क्या है इसको परचेस कर सकते हैं. मिलते हैं नए वीडियो में बेहतर अपडेट के साथ.